खरं म्हणजे कारखान्याचे जे चेअरमन आहेत स्वराज्य कारखान्याचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दबाव होता आणि त्यामुळं त्यांचा बळी गेलेला आहे। रणजितसिंह निंबाळकर फलटण पोलीस स्टेशनला महाडिक API महाडिक म्हणून त्यांना खोटा 420चा गुन्हा दाखल करा म्हणून दरोडेचा तिथं प्रेशर देत होता। लेकरं शिकल्याच्या नंतर ते कुठल्या तरी पदावर गेल्याच्या नंतर ते आपल्याला न्यायाची भूमिका वागत असतील तर आमच्या या ठिकाणी सर्वत्रच जर मुर्दे पडणार असतील तर कुठल्या पक्षाने कुठली सत्ता आणि कुठल्या कशाची आम्ही साखर सम्राट आणि कारखानदाराच्या विरोधामध्ये आता बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर संघटना आणि मुकादम संघटना आक्रमक झालेल्या आहेत। ज्या कारखान्याकडून मुकादम आणि ऊसतोड संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातोय त्यांच्या विरोधामध्ये आता एक बंद आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्याचा निर्णय बीडमध्ये झालेला आहे। माझ्यासोबत लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत। काय सांगाल नेमका आज काय निर्णय आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्रास दिला जातोय? आपण पाहिलं की गेल्या 4-5 दिवसापूर्वी डॉक्टर संपदा श्रीकृष्ण मुंडे यांचा बळी गेलेला आहे आणि त्यांना खरं म्हणजे कारखान्याचे जे चेअरमन आहेत स्वराज्य कारखान्याचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दबाव होता आणि त्यामुळं त्यांचा बळी गेलेला आहे। आणि एवढंच नाही तर स्वराज्य कारखान्याच्या माध्यमातून अनेक मुकदमाला त्रास देण्याचं काम, त्याच्यावर खोट्या केसेस गुन्हे दाखल करण्याचं काम रणजितसिंह निंबाळकर यांनी केलेलं आहे। म्हणून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब, ऊसतोडणी महाराष्ट्र राज्य संघटना आणि इतर राज्यातील सर्व संघटना यांची एकजूट होऊन आम्ही त्या कारखाना चालू देणार नाहीत, बंद पाडू अशा प्रकारची भूमिका घेण्याचा निर्णय बहिष्कार टाकणार आहेत का? बहिष्कार टाकणार आहेत। कारखाना चालू होऊ देणार नाहीत जोपर्यंत ह्या अन्यायाला वाचा फुटत नाही, या अन्यायाचा निर्णय लागत, न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कारखान्यावर बहिष्कार टाकणार, कारखाना बंद करणार। मात्र काही मुकादमाला उचलून नेलं, डांबून ठेवलं, मारहाण केल्याच्या देखील घटना समोर येत आहेत। तर त्या अनुषंगाने मुकादमामध्ये नेमकी कशा पद्धतीने या संदर्भात दहशत निर्माण झाली? अनेक मुकादमाला स्वराज्य कारखान्यानं त्या ठिकाणी उचलून नेलं, डांबून ठेवलं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। म्हणून सर्व ऊसतोड कामगार संघटना आता एकत्रित होऊन या तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत आणि हा कारखाना चालू देणार नाहीत अशा प्रकारची भूमिका सर्व संघटनेने घेतली आहे। आपण पाहतो संघटनेने भूमिका घेतली, मात्र मुकादमा तुमच्या बाबतीत काय घडलं? तुम्ही देखील मुकादम म्हणून गेला होता, तुम्हाला काय संताप, तुम्हाला काय नेमकं घडलं तुमच्या बाबतीत? मी विकलेला ट्रॅक्टर होता, माझा ट्रॅक्टर तो पैसे द्यायना म्हणून मी कारखान्यावरून माझ्या नावे असलेला ट्रॅक्टर मी घेऊन आलो तर रणजितसिंह निंबाळकर फलटण पोलीस स्टेशनला महाडिक API महाडिक म्हणून त्यांना खोटा 420चा गुन्हा दाखल करा म्हणून दरोडेचा तिथं प्रेशर देत होता। आणि मी इथले मला फोन करत होता की तो ट्रॅक्टर आणून सोडा, कारण ट्रॅक्टर माझा नावावर माझ्या आणि तो वापस करा, नाही तर मी तुमच्यावर 420चा गुन्हा दाखल करतो, दरोडेचा गुन्हा दाखल करतो म्हणून तो प्रेशर देत होता। कोण नेमका प्रेशर? निंबाळकरचा फोन येत होता API महाडिकला आणि महाडिक मला फोन करत होता की बाबा ते ट्रॅक्टर आणून सोडा, आणि ट्रॅक्टरच माझं म्हणलं तर ते ट्रॅक्टर आणून सोडता कसं? हो, मग मी कोणाला त्रास नेमका काय देत होते? प्रत्येक माणसाला त्रास होतो त्याच्याकडून। तो पोलीस स्टेशन म्हणजे त्याचा स्वराज कारखान्याचा वसुलीचा अड्डा आहे तो। हा, हा, म्हणजे पोलीस सामान्य न्याय नाही, न्याय देतच नाहीत ते। हा, डायरेक्ट वसुली म्हणजे ते स्वराज कारखान्याचा वसुली अड्डाच आहे तो। आपण पाहतोय हे धक्कादायक आरोप आहेत। नेमकं आता काय तुमची एकंदरीत निर्णय ठरला आणि बीड जिल्ह्यातील तर लाखो ऊसतोड मजूर आहेत त्यांच्या वतीनं आता नेमकं जे कारखानदार आहेत त्यांना काय इशारा असेल? नाही, आत्ता ज्या पद्धतीने दादांनी सांगितलं की हा सगळा पट्टा सर जर एक मिनिट आपण बघितला तर हा सगळा मुकादमांचा ऊसतोड मजुरांचा पट्टा आहे। इथं आमचे लेकरं शिकवले, लेकरं शिकल्याच्या नंतर ते कुठल्या तरी पदावर गेल्याच्या नंतर ते आपल्याला न्यायाची भूमिका वागत असतील तर आमच्या या ठिकाणी सर्वत्रच जर मुर्दे पडणार असतील तर कुठल्या पक्षाने कुठली सत्ता आणि कुठल्या कशाची आम्ही एकतर बाप म्हणून आमच्या मुकदम म्हणून तिथं बी त्यांना मारायचं पाप हे सगळेजण जर प्रस्थापित पुढारी हे कारखानदार करणार असतील आणि आमचे लेकरं शिकत असतील तर त्यांच्यावर दबाव चौकशा जर करणार असतील तर या सगळ्या कारखानदारांच्या विरोधामध्ये देखील आम्हाला भूमिका घ्यावी लागेल आणि ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही, ही पण मी तुम्हाला आता या ठिकाणी या निमित्तानं सांगणार। आता ऊसतोड हंगाम सुरू झाला आहे, आता मजूर देखील काही ठिकाणी पोहोचलेत। जर असा त्रास दिला जात असेल तर स्वराज्य कारखान्याच्या जे चेअरमन वगैरे आहेत त्यांना काय इशारा असेल आणि नेमका पुढची भूमिका कशी असेल? यामध्ये ज्या पद्धतीची चौकशीची आता मागणी केली आहे यामध्ये जर ते दोषी आढळलेले असतील तर आम्ही इथून सगळे वडवणीकर या सगळेजण बांधव आणि ऊसतोड कामगार मजूर म्हणून त्या ठिकाणी जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि या विरोधात काय जी
भूमिका आहे ती त्यांना स्पष्ट पद्धतीने सांगावी लागेल. न्यायाची भूमिका नाही घेतली तर तुम्ही त्या कारखान्यावर जाणार नाही, बंद पडणार? जर शासनानं न्यायाची भूमिका नाही घेतली तर आम्ही त्या कारखान्यावर जाणार नाहीत, मजुराला जाऊ देणार नाहीत आणि सर्व संघटनेच्या माध्यमातून तो कारखाना निश्चित बंद पाडू, अशा बहिष्कार घालू, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आहे. आपण पाहतोय मधील जो साखर कारखाना रणजित सिंह निंबाळकर यांचा आहे, त्या कारखान्याच्या विरोधामध्ये ऊसतोड मजूर संघटना त्याचबरोबर मुकादम हे देखील आक्रमक झालेले आहेत. जर न्यायाची भूमिका घेतली जात नसेल तर त्या ठिकाणी कारखान्यावरती बहिष्कार टाकू, कारखाना बंद करू, अशा पद्धतीचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे आता नेमकं या अनुषंगाने न्यायाच्या भूमिकेमध्ये सरकार देखील या बाबतीत काय करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.